हाय गुड मॉर्निंग. सो आज आहे बैलपोळा आणि नेमका आज सणाच्या दिवशी मी उठले 11 वाजता आणि आत्ता वाजलेले आहे 1:30-2. सो जस्ट माझी आत्ता आंघोळ झाली, मी तयार झाले आणि पूजा चालू आहे घरामध्ये. अशी पूजा वगैरे केली आहे आत्ता बैलांची. आईचा सवरात स्वयंपाक चालू आहे. पुरणपोळीचा आज खास मेनू आहे आणि मस्तपैकी आज तयार वगैरे होऊन मी पुरणपोळ्या वगैरे खाऊन आजच्या दिवसाची सुरुवात करणार आहे, जी दुपारी 2 वाजल्यापासून सुरू होणार आहे. पण आज कुठे कुठे जाणार आहे, काय काय करणार आहे हे सगळं सांगते. आज लक्ष्म्याचं आणखी काही सामान घेण्यासाठी मी बाहेर जाणार आहे. सो स्टे ट्यून आणि तुम्हाला माझे व्लॉग्स कसे वाटतात ते नक्की सांगा आणि कॉमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा चॅनलला. जस्ट आत्ता माझं जेवण वगैरे झालं आहे आणि मी निघाली आहे मार्केटमध्ये. जसं की म्हटलं तुम्हाला, मी जरा लक्ष्म्यासाठी काही गोष्टी घ्यायच्या, तर त्या गोष्टी घेण्यासाठी मी आत्ता बाहेर जाते. हो, आम्ही इथे आधी फोनला स्क्रीन गार्ड आणि बॅक कवर घेण्यासाठी आलो आहे, कारण गिरिजाच्या फोनचं कवर खूप खराब झालं होतं. बॅक कवर वगैरे घेऊन आम्ही आलो आहेत एका दुकानामध्ये, जिथे शोपीसचे खूप सामान आहे आणि आम्हाला जे हवं आहे, वारकऱ्यांचे छोटे छोटे पीसेस हवे होते आम्हाला, असं स्टॅच्यू. सो ते काही मिळत नाही आहेत. इफ तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा की नांदेडमध्ये कुठे मिळतील. सो सध्या तरी आम्ही इथे आलो आहे. सो लक्ष्म्यासाठी आमचा हा असा पडदा फायनल झालेला आहे. सो हा आम्ही घेतला आहे. कलर कसा दिसतोय माझ्या अंगावर. सो हे एक लाइटिंगचं झाड आम्ही घेतलं आहे, खूप महत्त्वाचं आहे. सो ते सुद्धा घेतलं आहे, खूप सुंदर आहे. त्याचं सुद्धा लुक काय आहे ते घरी गेल्यावरती लावून मी दाखवेन या व्लॉगमध्ये. जस्ट आत्ता आम्ही घरी आलो आहे सगळ्या गोष्टी घेऊन आणि आता दाखवते मी तुम्हाला ही लाइटिंग कशी आहे काही नाही. बाबांसाठी कवर घेतलं फोनचं आणि बाकी सगळ्या लागणाऱ्या गोष्टी ज्या लक्ष्म्याला लागतात. आत्ता वाजलेत 5:30. आम्ही 2:30-3 वाजता गेलो होतो बाहेर आणि आता इथून पुढे मी कुठे कुठे जाणार आहे ते आणखी व्लॉग कंटिन्यू करेल. हे असं स्टँड घेतलं आम्ही आज, जे लक्ष्म्याच्या समोर सुद्धा ठेवता येतं. खूप छान दिसतं, क्लासी लुक येईल. जस्ट घरी आली आहे मी आत्ता आणि जे काही सामान आणले ते सगळं अनबॉक्सिंग सुरू आहे. घरी दाखवणं चालू आहे कसं काय काही नाही. आणि पप्पांची माझ्या रिएक्शन. सो मस्तपैकी 2 तास झोप झाल्यानंतर आता मी चहा करते सगळ्यांसाठी. आपण चहा करूया. हो, आता फक्त पप्पांचा चहा करते मी छानपैकी. मी आता केळी वगैरे खाली 2, कारण मी चहा नाही पीत जास्त. कधीतरी माझ्या मूडवर डिपेंड करतं. मला जर चहा पिऊ वाटत असेल तरच मी चहा पिते, किंवा कॉफी, किंवा मग सकाळ संध्याकाळ असं चहा आणि कॉफीच्या टायमिंग्समध्ये फ्रूट्स. माझ्या बाबांना मी आत्ता जस्ट चहा बनवून दिला आहे आणि आता 6:45 झालेत. 7 वाजता मी डान्सच्या प्रॅक्टिससाठी जाणार आहे. सो माझा मूड करत नाही आहे खरं तर जाण्याचा, पण 50-50% चान्सेस आहेत. एकतर मी जाईल किंवा नाही जाणार. ऑफकोर्स मी नांदेडमध्ये आहे, तर मला ज्या इथल्या आवडणाऱ्या गोष्टी आहेत, जे पदार्थ आहेत आवडणारे,
ते सगळे मी टेस्ट करणार आहे मन भरून. मी रोज खाणार बाहेर. आणि एकदा का मग मुंबईला गेले ना की मला तिथे एकतर मला तिथले कुठलेच पदार्थ आवडत नाहीत. सो आता मी माझ्या घरी आहे आणि आमच्याकडे हे छोटे 2 चिमुकले आलेले आहेत. ते धिंगाणा घालतायत. ते जो खाली 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 ओके. सो ही अशी माझी संध्याकाळ चालली आहे. अजून तरी मी काही क्लाससाठी रेडी झालेली नाही आहे. मला नाही वाटत मी आज जाईन म्हणून. मी आत्ताच रेडी झाली आहे. मी बाहेर जाणार आहे. मी आज क्लासला नाही जाणार कारण माझं ते कॅन्सल झालं कारण मला खूप लेट झाला आणि असंही माझ्या मनात नव्हतंच. त्यामुळे मग मी आता दुसरीकडे बाहेर जाईल. पण त्याआधी मला भूक लागली म्हणून थोडंसं काहीतरी खाऊन मग मी बाहेर जाईल. कारण जर मी बाहेर काही खाल्ले आणि पुन्हा घरी येऊन नाही जेवण केलं तर मग ते वेगळेच वांदे होणार आमच्या घरातले. त्यामुळे आई वाढती आहे आणि मी जेवण करून मग बाहेर जाऊ. आता निघाली मी बाहेर. सो मी आली आत्ता झुडिओमध्ये. म्हटलं जरा काही आवडतं का बघूया, घेता येईल. सो मला हा फिट खूप आवडला आहे आणि छान दिसतोय माझ्यावर. सो आय थिंक मी हा घ्यायला पाहिजे. तर मी हा घेईल आय गेस. मलाही नाही माहिती कारण जर दुसरं काही आवडलं तर मग मी दुसरं काहीतरी घेईन. सो मी आता जस्ट इथे आलेली. मी सगळंच घेतलं आहे जे ट्राय केलं होतं ते. आणि झुडिओ बंद झालेला आहे. सो आपल्याला आता शटरच्या खालून जावं लागणार. असं शटरच्या खालून आम्ही आलो आहेत. सो आता 9:15 झालेत आणि आज माझा दिवस संपला इथे. सो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला काही नाही सगळं कमेंटमध्ये सांगा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथून मी डिरेक्ट घरी जाणार आणि मस्तपैकी झोपणार. सो बाय बाय.